नका, इथून घेऊन जा आणि तिच्यावर उपचार करा असं अक्षता तेंडुलकर यांनी म्हटलंय। तिला मानसिक उपचाराची गरज असल्याचं अक्षता तेंडुलकर यांनी म्हटलं। अक्षता तेंडुलकर या भाजपच्या पदाधिकारी आहेत दादरच्या आणि महिला एकटी राहते, कुटुंबाला सुद्धा त्रास देते, बिल्डिंगवाल्यांना सुद्धा त्रास देते। तिच्या संदर्भात 2 तक्रारी देखील करण्यात आलेल्या आहेत असं अक्षता तेंडुलकर यांनी म्हटलं की तीच महिला आहे जिने देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड केली होती, त्यांच्या नावाची पाटी फेकून दिली आणि त्यानंतर इथल्या कुंड्या तिला फेकून दिलेल्या होत्या। 6व्या मजल्यावर मंत्रालयाच्या ही महिला पोहोचलीच कशी याचाही आता तपास केला जातोय। अत्यंत सेन्सिटिव्ह असलेला हा मजला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं कार्यालय ज्या मजल्यावर आहे तिथपर्यंत ही महिला आपल्या बॅगा घेऊन कशी पोहोचली असा देखील सवाल आता उपस्थित केला जातोय। तर या महिलेच्या घराबाहेर अजूनही पोलीस आहेत आणि पोलीस त्या महिलेला दरवाजा उघडण्याची वारंवार विनंती करतायत, मात्र ती महिला काही हा दरवाजा उघडण्यास तयार नाहीये। त्या तोडफोड करणाऱ्या या महिलेच्या घरी अजूनही पोलीस आहे, तसंच त्या बिल्डिंगच्या खाली देखील पोलिसांचा मोठा ताफा। सदर महिलेवर मुंबई पोलीस दलामध्ये एक यापूर्वी गुन्हा दाखल झालेला आहे। त्या गुन्ह्यामध्ये जेव्हा माननीय न्यायालयापुढे पोलिसांतर्फे एक रिपोर्ट सुद्धा सादर केला होता की ही महिला तिचं मानसिक संतुलन बिघडलेलं असून तिचा स्वतःसाठी आणि इतरांना सुद्धा ती धोका आहे आणि तिचे उपचार करण्यात यावेत यासाठी सुद्धा न्यायालयाला विनंती केली होती, परंतु सदर महिलेच्या भावाने यामध्ये जबाबदारी घेण्याचं कबूल केल्यावर पोलिसांची विनंती तिने नाकारली होती। तरी या संदर्भाने ती कशी आतमध्ये आली याबाबत जो जिथे लॅप्स झालेला आहे त्या संदर्भाने योग्य ती कारवाई जी आहे आमच्याकडून करण्यात येणार आहे। आतापर्यंतचा जो काही चौकशी आहे त्यामध्ये या बाबी समोर आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे या महिलेच्या संदर्भाने जे काही व्हिडिओज आहेत ते सुद्धा काही पोलिसांकडे प्राप्त आहेत, ज्याच्या माध्यमातून या गोष्टी सगळ्या स्पष्ट झालेल्या आहेत। मंत्रालयाच्या सचिव गेटवर बंदोबस्तामधील पोलिसांचं निलंबन होणार आहे। एक अधिकारी आणि काही पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते। अप्पर पोलीस आयुक्त विनीता साहू यांच्याकडून चौकशी सुरू आहे। आजच निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे।